नमस्कार मंडळी, केदारवाणी मराठी वाहिनीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आजच्या या छोट्याशा चलचित्रामध्ये आपण महिंद्रा 3XO AX7L पेट्रोल ऑटोमॅटिकचं अजून एक नवीन फीचर बघणार आहोत। तुम्हाला तर माहिती असेलच, आम्ही जी नवीन ही गाडी घेतलेली आहे, या गाडीला 360 डिग्री कॅमेराचं प्रोव्हिजन दिलेलं आहे। कंपनीने दिलेलं 360 डिग्री कॅमेराचं फीचर या गाडीला आहे। पण बऱ्याचशा महिंद्राच्या आणि या 3XOच्या टॉप एंड मॉडेल्स घेणाऱ्या लोकांना सुद्धा माहीत नसतं असं एक फीचर आपण आज आपल्या या छोट्याशा चलचित्रामध्ये बघणार आहोत। या महिंद्राने दिलेल्या 360 डिग्री कॅमेराचं रेकॉर्डिंग सुद्धा ऑटोमॅटिकली करता येतं, हे बऱ्याचशा लोकांना माहिती नसतं। ते कसं करायचं ते आजच्या या छोट्याशा चलचित्रामध्ये आपण बघणार आहोत। हा 360 डिग्री कॅमेरा सगळ्यांना माहिती आहे, ज्या बाजूला आपण टच करू त्या बाजूचा कॅमेरा ओपन होतो। आपण इथे जर गेलात तर इथे वेगवेगळे अँगल्स आपल्याला मिळतात, ते अँगलचं आपण चित्र बघू शकतो, 3D व्ह्यू बघू शकतो गाडीचा, आणि 3D व्ह्यू आपण टर्न करून बघू पण शकतो। तर हे फीचर बऱ्याचशा लोकांना माहिती असतात, पण ह्याच्यामधलं अजून एक फीचर असं आहे की ज्यांनी तुमचे डॅशकॅमचे 15, 20, 25, 30 सहस्त्र रुपये तुम्ही वापरू शकता। हे फीचर आहे DVR नावाचं। मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो की त्या DVR नावाच्या फीचरवर मी कसा गेलो। इथे तुम्ही ब्लू बटनला टिक करा, त्याच्यानंतर सेटिंगच्या बटनमध्ये जा, तिथे खाली आल्यावरती DVR ड्राईव्ह व्हिडिओ रेकॉर्डिंग म्हणून फोल्डर आहे, त्याला क्लिक करा किंवा बटन दिलेलं आहे त्याला क्लिक करा। ते केल्यानंतर आतमध्ये DVR ओपन होतो। आता तुम्ही बघू शकता 4 कॅमेऱ्यांचे 4 गोल दिसत आहेत आपल्याला किंवा चौकोन दिसत आहेत, ज्याला आपण टच करू तो एनलार्ज होतो। कुठल्याही बाजूचं रेकॉर्डिंग तुम्ही बघू शकता किंवा व्ह्यू बघू शकता, आणि इथे बघू शकता तुम्हाला रेकॉर्डिंग होताना दिसत असेल। सगळ्यात वरच्या बाजूला जर बघितलं तर जनरल व्हिडिओ नावाचं एक फोल्डर दिलेलं आहे आणि इमर्जन्सी व्हिडिओ नावाचं एक फोल्डर दिलेलं आहे। या जनरल व्हिडिओ फोल्डरमध्ये प्रत्येक 3 मिनिटाला एक नवीन व्हिडिओ तयार होतो आणि त्याची सगळी फोल्डर होऊन याच्यामध्ये सेव्ह होऊन पडलेली असतात। ती या जनरल व्हिडिओच्या फोल्डरमध्ये आपल्याला बघायला मिळतात। आणि त्याच्यानंतर इमर्जन्सी व्हिडिओ नावाचं जे फोल्डर आहे, गाडीने जर इमर्जन्सी ब्रेकिंग केलं, एअरबॅग ओपन झाल्या तर त्याचा एक स्पेशल व्हिडिओ येऊन या फोल्डरमध्ये येऊन जमा होतो। असं हे स्पेशल फीचर या गाडीमध्ये आहे, पण ते बऱ्याचशा लोकांना माहीत नसतं। आता मी तुम्हाला हे DVRचं फंक्शन ऑन करण्यासाठी ह्या गाडीमध्ये किंवा महिंद्राच्या अन्य टॉप एंड मॉडेल्समध्ये सुद्धा मेमरी कार्डचा स्लॉट दिलेला असतो, त्याला आपल्याला एक मेमरी कार्ड विकत घेऊन इन्स्टॉल करावं लागतं। 32 GB क्लास 10चं मेमरी कार्ड लागतं। आत्ता जे तुम्हाला पटलावरती दिसतंय हे 32 GB क्लास 10चं मेमरी कार्ड लागतं। त्याच्यापेक्षा जास्त कॅपॅसिटीचं किंवा वेगळ्या कुठल्या क्लासचं तुम्ही जर मेमरी कार्ड टाकलं तर चालणार नाही। 32 GB आणि क्लास 10 लक्षात ठेवा। ते मेमरी कार्डचा स्लॉट जो आहे ना, तो महिंद्रा कंपनीने ह्या ग्लो बॉक्सच्या मागे आतमध्ये इथे खाली दिलेला आहे। म्हणजे तुम्हाला इथे झोपून बघावं लागेल, समोरच्या बाजूला झोपून बघावं लागेल, तरच तुम्हाला तो मागचा भाग दिसू शकतो। आणि ते मेमरी कार्ड लावण्यासाठी किंवा काढण्यासाठी हा संपूर्ण ग्लो बॉक्स खोलावा लागतो। म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेला जर मेमरी कार्ड काढायचं असेल, प्रत्येक वेळेला नाही कधीतरी काढावं लागतं, कारण तुम्ही व्हिडिओ इथे बघू शकता समोर। पण तुम्हाला जर समजा मेमरी कार्डमधले व्हिडिओ तुमच्या लॅपटॉपमध्ये घ्यायचेत आणि मेमरी कार्ड काढायचे किंवा बदलायचे, तर संपूर्ण ग्लो बॉक्स खोलावा लागतो। तो ग्लो बॉक्स खोलायला लागू नये म्हणून मी एक गंगू टेक्निक शोधलेला आहे। मी अमेझॉनवरनं एक एक्सटेंडेड केबल मागवली, मेमरी कार्ड एक्सटेंडर केबल, ही अमेझॉनवरती उपलब्ध आहे, जी आत्ता तुम्हाला पटलावरती दिसते आहे। ही एक्सटेंडेड केबल मी मागवली। ही एक्सटेंडर केबलचं एक टोक मी त्या महिंद्राने दिलेल्या मागच्या स्लॉटमध्ये लावलं आणि त्याला समोरनं मेमरी कार्ड इन्स्टॉल करण्यासाठी स्लॉट असतो। आता जे तुम्हाला पटलावर दिसतंय ह्या केबलमध्ये तो स्लॉट असतो। ती केबल मी इन्स्टॉल केली आणि आता तुम्ही पटलावरती बघत आहात, ही ती एक्सटेंडर केबल आहे। आणि त्याचे एक्सटेंडर केबलचं एक टोक मी मागच्या बाजूला लावलेलं आहे, जिथे महिंद्राने स्लॉट दिलाय, आणि समोरच्या टोकाला त्याला मेमरी कार्ड इन्स्टॉल केलेलं आहे। त्याच्यानंतर ती मेमरी कार्ड इझिली ऍक्सेसेबल व्हावं म्हणून मी अशा पद्धतीने ग्लो बॉक्सच्या खालच्या बाजूला पेस्ट केलेलं आहे। आता तुम्हाला जे पटलावर दिसतंय अशा पद्धतीने मी ते मेमरी कार्ड एक्सटेंडरचा पुढचा पार्ट पेस्ट केलेला आहे। म्हणजे मला पाहिजे तेव्हा मी ते मेमरी कार्ड काढून लॅपटॉपमध्ये घालून त्यातलं रेकॉर्डिंग डाउनलोड करू शकतो। तर महिंद्रा कंपनीच्या टॉप एंड मॉडेल्स घेणाऱ्या, म्हणजे टॉप एंड कुठलीही गाडी असू दे, 3XO असू दे, 7XO असू दे किंवा स्कॉर्पिओ असू दे, टॉप एंड मॉडेल गाड्यांना, ज्या गाड्यांना 360 डिग्री कॅमेराचं फीचर आहे, त्या सगळ्या गाड्यांना हे DVRचं फीचर असायला पाहिजे। निदान माझ्या 3XOला तरी कंपनीने दिलेलं आहे। फक्त ते वापरण्यासाठी हे मेमरी कार्ड इन्स्टॉल करावं लागतं
आणि मेमरी कार्ड इझिली ॲक्सेसेबल व्हावं म्हणून ती एक्सटेंडेड कॉर इन्स्टॉल करावी लागते. ते मी आजच्या छोट्याशा चलचित्रामध्ये दाखवलं. जर तुमच्याकडे महिंद्रा XUV 3XO किंवा महिंद्राची कुठलीही टॉप एंड मॉडेल असेल ज्याच्यामध्ये 360 डिग्री कॅमेरा आहे, तर तुम्ही अशा पद्धतीने मेमरी कार्ड इन्स्टॉल करून तुमचे डॅशकॅमचे 15, 20, 30 सहस्त्र रुपये वाचवू शकता. सहस्त्र म्हणजे 1000, सहस्त्र आपला शब्द आहे, 1000 फारसी शब्द आहे. सहस्त्र रुपये तुम्ही वाचवू शकता म्हणून हे आजचं छोटंसं चलचित्र बनवलं. आमची नेहमीची विनंती तर तुम्हाला असते, तीच करण्यापूर्वी तुम्हाला सांगतो की मी ही नवीन 3XO घेतलेली आहे, टॉप एंड मॉडेल घेतलेलं आहे AX7L पेट्रोल ऑटोमॅटिकमधलं. तर ह्या गाडीचे वेगवेगळे असे सुंदर सुंदर फीचर्स दाखवण्यासाठी मी एक सिरीज बनवत आहे आणि त्याच्यासाठी इंडियन कार्स नावाची प्लेलिस्ट बनवलेली आहे. ती प्लेलिस्ट आमच्या वाहिनीवरती उपलब्ध आहे. त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला या महिंद्रा XUV 3XO AX7L चे विविध फीचर्स दाखवणारे अनेक चलचित्र बघायला मिळतील. त्या प्लेलिस्टचा अवश्य लाभ घ्या आणि आपली नेहमीची विनंती तर असतेच की आमच्या प्रत्येक चलचित्राला लाईक करत जा. एक छोटीशी टिप्पणी प्रत्येक चलचित्राला करत जा. आमच्या वाहिनीला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब किंवा फॉलो सुद्धा नक्की करा. आमचे चलचित्र आता संपूर्ण स्वदेशी प्लॅटफॉर्म अपना ट्यूब, एटोप्ले आणि झेक्टरवर सुद्धा उपलब्ध आहेत. तिथेही तुम्ही त्यांचा आनंद घेऊ शकता. चला तर मग महिंद्रा XUV 3XO AX7L पेट्रोल ऑटोमॅटिक टॉप एंड मॉडेलचं नवीन फीचर बघण्यासाठी पुढच्या चलचित्रामध्ये भेटूयात. तोपर्यंत आपणा सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. डिजिटल आत्मनिर्भर भारत की जय.